फार महत्त्वाचा टप्पा राहिला तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये, ती म्हणजे तुमच्या अर्धांगिनी, तुमच्या सौ. त्या सुद्धा आता मला हळूहळू रील्स मध्ये पाहायला मिळत आहेत. पण त्यांचा सपोर्ट कसा असतो या सगळ्या गोष्टीला? चांगला सपोर्ट पहिले नाही केला तिने. पहिले तिला लक्षातच येत नव्हतं का काय प्रकार असं, म्हणजे ओरडल्या वगैरे का, काय हे करताय, हे काय हे काय चाललंय रिकामं, ते फुकटच ते रील बनवणं. आता ती स्वतः कॅमेरा धरून माझा रील काढते आणि माझ्या रील मध्ये सुद्धा येते. 15-20 रील काढले तिच्याबरोबर. आणि आता ती स्वतःच म्हणते का रील काढायचा किंवा रील काढा. असं कधी बोलत नाही का त्यांना? आधी तर म्हणत होतीस की काय हे काय, आणि आता तूच हे सगळं करायला लागली. जाऊ द्या, आपल्या बाजून झाली त्यामुळे मी सोडून दिले. परत नको पचकावायला. हो, टीम वाढते, वाढत राहू द्या, वाढू द्या, गँग आणि अशी मोठी होऊ दे. नमस्कार, मी लाघवी ओम सावंत सोशल स्टार मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज सोशल स्टार मध्ये सहभागी झालेली व्यक्ती अतिशय खास आहे. वयानं फार ज्येष्ठ आहे असं म्हणावं का, हा खरं तर प्रश्न आहे. कारण मनानं मात्र फारच तरुण आहे. ज्या व्यक्तीच्या प्रोफाईलवरच मनमौजी असं लिहिलेलं आहे, मस्त कलंदर लिहिलेलं आहे, अशी ही सदाबहार आनंदी असणारी व्यक्ती आज सोशल स्टार मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून, एक स्टार म्हणून सहभागी झालेली आहे. अर्थात त्यांचं नाव आहे विजय खरोटे, ज्यांचं सोशल स्टार मध्ये मी मनापासून स्वागत करते. विजय सर, सोशल स्टार मध्ये तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. जसं मी सुरुवातीला असं म्हटलं की वयानं ही व्यक्ती फार ज्येष्ठ आहे, पण मनानं मात्र ही व्यक्ती फारच तरुण आहे, की आम्हालाही तुमचा उत्साह फार लाजवेल असा आहे. हो ना. नाही, लहानच आहे अजून मी. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी घडतायत. मग ट्विटर, इंस्टाग्राम, टिकटॉक, म्हणजे तुम्हाला खरं तर या वयात असं बऱ्याचदा असतं की माझा अनुभव मी तुम्हाला सांगते, घरचे आई बाबा असू दे, आजी आजोबा असू दे, यांना तो मोबाईल शिकवावा लागतो बरं का, की आता हे इथे क्लिक करायचं, हे असं 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 इमोजी आहे, हे टाकायचं. पण तुम्ही मात्र सगळं झटपट शिकलात, कसं काय? तो माझा पुतण्या आहे, श्लोक खरोटे नावाचा. अच्छा. तो म्हणे बाबा तुम्ही असं असं करा, असे असे रील बनवायचे असतात. मग त्यांनी मला सुरुवात करून दिली. पण तेव्हा तुम्हाला प्रश्न नाही पडला रील्स म्हणजे काय? नाही, व्हिडिओ म्हणायचो मी. व्हिडिओ असा व्हिडिओ बनवायचा. मग त्यांनी सांगितलेला रील्स म्हणतात असं. अच्छा. मग तेव्हापासून सुरुवात केली त्यांनी. थोडेसे 2-3 त्याच्या याच्यावर बनवून टाकले त्यांनी. अच्छा. मग त्यांनी माझं अकाउंट उघडून दिलं. अकाउंट उघडल्यानंतर ते खूप चाललं. अच्छा. खूप चाललं ते. मग त्यानंतर ते सुरूच होऊन गेलो मग मी. मग ती एक सवय झाली मला. हो, रोजचं ते, त्याशिवाय करमतच नाही काही. हो. सुरुवात कधी झाली या सगळ्याला? हे लॉकडाऊन मध्ये. अच्छा. लॉकडाऊन मध्ये आम्ही रिकामं होतो, कामच नव्हतं. सगळे तिकडे मालकाच्या बंगल्यावर पण, आमच्या घरात पण. अच्छा, मालकाच्या बंगल्यावर म्हणजे कुठे ते? मी नोकरी करतो. शिवाजी आप्पा चुंबळे याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आहेत. अच्छा. आणि त्यांच्याकडे असताना मग तिथे सुरू झालं ते. मग तिथे आमच्या मालकीनबाई कल्पनाताई चुंबळे नगरसेविका आहेत त्या. मग त्यांनी सपोर्ट केला. मग त्यानंतर त्यांचे मोठे चिरंजीव अजिंक्य शेठ चुंबळे, प्रताप शेठ चुंबळे, त्यांनी तर खूपच सपोर्ट केला मला. मग त्यानंतर मग मी खूपच सुरू होऊन गेलो. तिकडे घरातले पण, तिकडे मालक पण, दोघंही सहकार्य करतात. मग मी बंगल्यावर पण रील बनवले, त्यांच्या शेतात पण रील बनवले, त्यांच्या ट्रकच्या इथेही रील बनवले. आणि नंतर मग फिरायला जाताना आमच्या ग्राउंडमध्ये सगळे आमचे ज्येष्ठ नागरिक, नवीन नाशिक ज्येष्ठ नागरिक संघटना, त्यातले सगळे जण मग माझ्यासोबत बसून रील बनवायला लागले. ते खूपच बनवले रील. मग पहिला विषय कसा काय सुचला, म्हणजे की आपण या विषयावर रील करूया, हे कसं काय सुचलं? नाही, गाण्यांचा शौक. रेडिओ असायचा घरात आणि तो सतत रेडिओ ऐकून ऐकून गाणे पाठ झालेले सगळे. अरे वा. आणि मग ज्या वेळेस तो आमचा पुतण्या म्हणायला लागला, म्हटलं बघू रे. मग त्याच्यात मोहम्मद रफीचे गाणे,
ओके. मुकेशची गाणी. अरे बापरे, म्हटलं आपल्याला सगळे माहितीचे गाणे हे आत्ता म्हणतात ते म्हटले. मग काय, मग त्यात आपल्या हातचामुळे. हो लगेच सुरू होऊन गेलो मग त्याच्यात. मग नंतर बायकोनी सहकार्य केलं. तिच्या सहकार्याशिवाय तर काहीच काहीच शक्य नाही. नाही. नंतर सून, मुलगी, जावई, नाती सगळ्यांनीच सहकार्य केलं. पहिला कोणता व्हिडिओ होता विजयजी, की जो तुम्ही त्या सोशल मीडियावर टाकला? आठवतंय कुठलं गाणं होतं? मोहम्मद रफीचं होतं का, हो हो कोणाचं होतं? हो, की रफी साहेबांचंच होतं ते. अच्छा. हां. आता ते मला याच्यातनं काढावं लागेल. हां, टिकटॉकचं हां. बनवलं होतं ते. टिकटॉकमध्ये बनवलेला. हो. अच्छा. आणि मग तो व्हिडिओ टाकल्यानंतर कसा प्रतिसाद होता? चांगला होता. त्याच्यात मी मिलियनमध्ये गेलो होतो, फॉलोअर्समध्ये, अरे वाह! टिकटॉकमध्ये. आम्हाला अजूनही मिलियनचा असं थोडा विचार करावा लागतो नाही, ते फॉलोअर्सचा. त्यांनी शिकवलं मला. का मग पहिलं मी म्हणायचो मिलियन काय असतं, मिलियन काय बरोबर असतं. आहे. हां, हां. मग त्यानंतर त्यांनी सांगितलं, बाबा 10 लाख म्हणजे 1 मिलियन होतं. तुम्ही जमवा जास्ती फॉलोअर्स. मग ते जमवायला सुरुवात केली. मग आता त्यानंतर मग मी टिकटॉक बंद झाल्यानंतर मी मॅक्स टकाटकवर बनवले रील. अच्छा. त्याच्यानंतर रोपोसोवर बनवले. रोपोसो नावाचं चॅनल होतं, त्याच्यावर बनवले. हां, हां, हां. मग नंतर परत मग आमचे अजिंक्य शेठ चुंबळे आणि माझा पुतण्या म्हणे का बा ते इंस्टाग्रामवर तू रील बनव म्हणून. अच्छा. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, हो, काय मग ते काय मग इंस्टाग्राम ते राव? इंस्टाग्राम म्हटलं. त्याच्यात पहिले फोटो दिसायचे नुसते. हो, बरोबर. फोटो म्हटलं याच्यात मला रील बनवायचे, असे फोटो नाही टाकायचे. मग त्यांनी ते शिकवलं, हे असं हे दाबलं का मग रीलचं ऑप्शन येतं. मग असा रील बनवायचा, मग त्यात गाणं. मग ते पण त्यांनी दाखवलं असं होतं म्हणून. अच्छा. आणि मग त्यात सुरुवात झाली. मग त्यानंतर काही दिवसांनी यूट्यूब खोललं. अरे वा. यूट्यूब खोलल्यानंतर मग आमचं ऑफिस आहे चुंबळे साहेबांचं. त्याच्यात सागर भोसले नावाचे अकाउंट्समध्ये. अच्छा. मग त्यांनी मला फेसबुक पेज ओपन करायला सांगितलं. ओके. पहिले माझे फेसबुक रील चालू आहे, त्याच्यात जवळजवळ 6.5 लाख फॉलोअर्स आहे माझे. अरे वा. हां, हां, हां. फेसबुक रीलमध्ये. मग त्यांनी मला फेसबुक पेज ओपन करून दिलं आणि ते फेसबुक पेज आता सुरू झालंय. अरे वा. म्हणजे टिकटॉक पासून सुरू झालेला प्रवास, मग इंस्टाग्राम, मग फेसबुक असा हो आजवर सुरू आहे. हो तुम्ही आता उल्लेख केला विजयजी, की तुम्हाला कधी शेतात असताना, कधी बागेत असताना, हो. कधी कामावर असताना, कधी घरी असताना रील्स सुचतं. हो हे रील सुचतं म्हणजे नेमकं काय होतं? म्हणजे तुम्हाला असं वाटतं की नाही, आज ठरवून की आज मी रफी साहेबांचं हे गाणं सादर करणार आहे किंवा आर डी बर्मनच्या या गाण्यावर ठेका धरणार आहे, हो. असं काहीतरी सुरुवातीपासून तुम्ही ठरवता की असं आपसूक येतं नाही, आणि सुरू होतं? अचानक हां. अचानक येतं आणि तेवढा रील बनवून मोकळा. अरे वा. ठरवत नाही मी कधी. ठरवत नाही असं काही, ही स्टेप करायची, नाही ती नाही स्टेप नाही, करायची? जे आपल्याला देवानी दिलेले त्या स्टेप सगळ्या. अरे वा. कोरिओग्राफर वगैरे काहीच नाही मला. माझंच. अच्छा, आपणच आपल्या जीवनात हे सगळं काही आपणच. मी परत माझे मित्र आहेत जे ज्येष्ठ, ते त्यांना सगळ्यांना ते बरोबर घेऊन ते नाचणं कुदणं. अरे वा. हो, हेच म्हणजे आमच्या जुन्या सिडकोमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्टेडियम आहे. हो, तिथे हो. सगळे आम्ही संध्याकाळी जमतो, सकाळी जमतो आणि मग तिथे सुरूच होऊन जातं मग ते कल्ला. नाचणं, कल्लाच सगळा नुसता. त्यात म्हणजे सगळे लहानच समजायचे आम्ही, सगळे 60च्या पुढचेच अरे वा. लहान. सगळे रिटायर आहेत तिथे. हां, हो हां. हो पण बऱ्याचदा असं म्हटलं जातं की आता रिटायर तुम्ही झालात, तुम्ही आता तब्येतीला जपा, किंवा मग असं बऱ्याचदा म्हटलं जातं, अरे आता तर तुम्ही देवधर्माला लागलं पाहिजे, तुम्ही तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या पाहिजेत. हे काय सध्या सुरू आहे? नाच गाणं किंवा मजा मस्ती करणं, असाही एक वर्ग असतो हो आहे ना. की जो आपल्याला या सगळ्या गोष्टीमध्ये टीका करत असतो. अशा वर्गाकडे तुम्ही कसं बघता? नाही, येतात ना मला, माझ्या तुम्ही कॉमेंट्स वाचा. तुम्ही वाचता या सगळ्या हो, कॉमेंट? कॉमेंट्स वाचता हां, हां. तर 100त 1-2 येतातच तसे. हां, हां. अरे बाबा, भगवान को पकडो वही संभालने वाले, असं तसं. अच्छा. पण मी त्याच्याकडे लक्ष देत नाही. आता हां, हां. हाच आपला देव झाला आहे. देव करतो ना मी, सकाळी पूजा अर्चा करतोय ती, अच्छा. पण सतत मग हे होणार नाही ना ते. बरोबर. मग हे मोकळं राहायचं, याच्याने अंग मोकळं असतं
आपण आनंदी राहतो. आपण आनंदी राहतो, दुसऱ्याला आनंदी करतो. बरेच आहेत बरं का माझे बघणारे आनंदी. हो, खूपच आहेत. तुम्ही माझे रील ओपन करून त्याचे कॉमेंट्स वाचा सगळ्या, मग तुमच्या लक्षात येईल. मला वाईट म्हणजे असं आता वाटतं का 2-4 जणांनी वाईट टाकावं म्हणजे आपण काहीतरी सुधारणा करू, पण तशा येत नाही मला वाईट कॉमेंट. आता इंस्टाग्रामवर जवळजवळ मी 6,80,000 झाले होते वाटतं आज. अच्छा, फॉलोअर्स. तुम्ही रोज हे असं चेक करता हो, आपले फॉलोअर्स किती झाले, काय कमेंट येतात? हो हो, कमेंट वाचतो. फॉलोअर्स ते वरच दिसतं ते समोरच. तुमचा विजयजी दिनक्रम कसा असतो? म्हणजे रोज तुम्ही म्हणालात की रोज तुम्ही एक तरी रील टाकता, किंवा तुम्ही जिथे ग्राउंडवर जाता सकाळ संध्याकाळ, तिथे काहीतरी मजा मस्ती होत असते. कसा असतो तो सगळा दिवस? कसा असतो? खूपच चांगला असतो. खूपच पूर्णपणे म्हणजे जगच वेगळे आहे ते. सगळं विसरून जातो. आता किती असतात तिथे वयस्कर लोक, पण घरात कोण बोललं, कुठे काही दुखतं, कुठे काही जायचं ते सुद्धा विसरून जातं. तिथे एकदा गेल्यावर कसलंच भान राहत नाही. अरे वा, कसलंच भान राहत नाही. म्हणजे ज्या वेळेस कोणी उठायला लागतं, अरे नातीला आणायला जायचं आहे बरं का, अरे दूध घेऊन जायचं, त्यावेळेस एखाद्यानी सुरुवात केली का त्यानंतर मग दुसऱ्यांना आठवायला लागतं, कारण आपल्याला पण काहीतरी काम आहे. नाही तर सगळे विसरून जातात तिथे. अरे वा, आणि फक्त सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडेच असतं. हो 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 हो, तुम्ही रील बघा ना, ते प्रतिसाद पण देतात मला कसे सगळे. सगळे मिळून नाचवतो सुद्धा. त्यात 82 वर्षाचे एक काका आहे, शिरोडे काका. अच्छा, 82 वर्षाचे, ते सुद्धा नाचतात माझ्याबरोबर. खरं तर ही खूप चांगली गोष्ट आहे विजयजी, कारण या वयात ना आपण कधी एकटं पडलेलो असतो, शारीरिक व्याधी असतात आपल्याला, आपण सतत त्यांचा विचार करत असतो, आपण आपल्या मुलांचा विचार करतो या वयात, आपल्या नातवंडांचा विचार करत असतो. कधी कधी बऱ्याचदा असं असतं की आपली मुलं शहराकडे असतात, प्रसंगी परदेशात असतात, आपल्याला एकटेपणा आलेला असतो. पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या तुम्ही म्हणताय की तुम्ही लोकांना हसवता, गाणी म्हणता, डान्स करता, त्यांच्यामध्ये मिसळता, त्यांना आनंद देता, हे खूप मोठं काम आहे. कारण त्या एकटेपणाला तुम्ही एकटेपणा भासू देत नाही. तुम्हाला असं कधी आलाय अनुभव? हो, असं नाही, पण असं तिथे गेलो नाही ना, ते एकटं जाणवतं. अच्छा, नाही तुम्ही कधी गेला नाही तर त्यांना एकटं जाणवतं, असा कधी अनुभव आलाय का? फोन येतात मला लगेच. अरे वा, कुठे बाबा तुम्ही, खरोटे कुठे तुम्ही? फोन येतात लगेच. मी जरा आमच्या ताई साहेबांनी बाहेर पाठवलंय, थोडं काम आहे. आप्पा साहेबांनी मला मळ्यात पाठवलंय, मळ्यातला माणूस नाहीये. मग असं सांगून मग त्यांना समजूत काढून टाकायची का बा तिथे आहे मी. अच्छा, फोन येतात ना, मग त्यावर हे उत्तर देऊन टाकायचं. ओके. आणि मला हे सोडतात, बंगल्यावरनं सोडतात. अच्छा, ग्राउंडवर जाण्यासाठी कधी अडचण नाही त्यांची. अच्छा, म्हणजे तुम्ही काम सांभाळून तुम्ही याही गोष्टी सगळ्या करता. तुम्हाला मुलं आहेत, तुम्हाला नातवंड सुद्धा आहेत, सुना आहेत, त्यांचा कसा प्रतिसाद असतो? आपण तुमच्या सौंविषयी तर बोलणार आहोतच. अर्धांगिनी म्हणजे तिच्याशिवाय सारं काही अपुरं नाही. त्याच्यासाठी एक वेगळा आपण भाग ठेवलेला आहे, त्यावर आपण बोलायचंच आहे. पण घरातल्या या सुनांचा, मुलीचा, जावयाचा, मुलाचा, नातवंडांचा कसा सपोर्ट असतो? खूपच सपोर्ट आहे. त्यात सगळ्यात जास्ती माझी मुलगी, म्हणजे सगळ्यांचा सारखा त्याला राग गेलेला नाही म्हटलं तर. मुलगी प्रियांका शिंदे, जावाई प्रशांत शिंदे, स्पृहा नाथ म्हणजे मुलीची मुलगी, त्यांचं तर त्या स्वतः नात माझ्याबरोबर नाचू लागतात, दोन्ही नाते. म्हणजे मुलाची मुलगी पण आणि मुलगा आहे प्रियाल. मुली सुनेचं नाव पण प्रियांकाच आहे. इकडच्या मुलीचं नाव पण ग्रीष्मा आहे. त्या सुद्धा माझ्याबरोबर रील बनवतात, नाचतात. त्यांचे सुद्धा रील आहेत माझ्याबरोबर सगळे. मग शाळेत आजोबा हिट असतील? हो हो, त्यांच्या शाळेमध्ये. असं कधी होतं का की नातवंडांचे फ्रेंड्स तुम्हाला काही निरोप पाठवतात का, अरे ते तुझ्या आजोबांना सांगा, आम्ही बघितलं तुझ्या आजोबांना इथे, किंवा आजोबांबरोबर आम्हाला फोटो काढायचा आहे, असं कधी झालंय? बऱ्याच वेळा झालं, बऱ्याच वेळा. मग आता मुलगी जी कंपनीचे डिटामॅटिक्समध्ये, त्यांच्या पूर्ण कंपनीत फेमस आहे मी. अरे वा. हो, आणि त्यांचा ग्रुप आहे याचा मंगळागौरचा. त्या मंगळागौरच्या याच्यात सुद्धा माझे रील आहेत. त्यांचा ते कार्यक्रम संपला का
ते बोलवतात, बाबांना बोलवा, काकांना बोलवा. मग त्याच्या सगळ्या त्या लेडीज नऊवारीवर आणि त्यांच्यासोबत सुद्धा रील काढतात मला. अरे वा. तुम्हाला असं कधी हे नाही वाटत, भीती नाही वाटत? नाही नाही अरे आपण आता इथे सगळ्या एक वेगळाच माहोल आहे, इथे आपण जायचं बिनधास्त हे करायचं असं? काहीच वाटत नाही, काहीच वाटत हे नाही. सगळं बालपणापासून आलं की हे आत्ता आत्ता आत्ता? आत्ता आलं ते. आत्ता बालपण आलं. अरे वा. पण असं आत्ता बालपणात जरी तुम्ही आला असाल तरी देखील या सगळ्या गोष्टी आपसूक असल्याशिवाय त्या बाहेर येत नाहीत. बरं. त्या कुठेतरी तुमच्या बालपणी कुणीतरी ते रुजवलंय, हो. तुम्ही ते बघितलंय, त्या वातावरणात तुम्ही राहिल्यात. हो. आणि आत्ता जेव्हा हे सगळं पोषक वातावरण मिळालं तेव्हा मात्र त्या गोष्टी सगळ्या खुलून आल्या. आत्ता जो मी उल्लेख केला की केवळ महाराष्ट्रापुरता, नाशिकपुरता नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले आहेत विजय खरोटे. हो. आणि तसा तुम्हाला अनुभव नुकताच आता आलेला आहे. हो. काय झालेलं नेमकं जेव्हा तुम्ही यात्रेला कुठेतरी गेलेला होता? आता इथनं मी निघालो काशीला हा हा. चौधरी यात्राकडनं. तर यात्रा करताना ज्या रेल्वेत बसलो त्या रेल्वेतच लोक पहिले बघायचे, अरे बाबा आप कुठेतरी बघितलंय. हाँ, आप रील बनाते हो क्या? अरे हाँ म्हटलं हा, अरे आओ आओ हमारे साथ फोटो खिंचो. असं करत 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 काशीपर्यंत पोहोचलो. काशीला जो नाव चालवणारा होता हम्म. तिथे मी रील बनवायला लागलो. अरे बाबा हमने आपके यूट्यूब पे बहुत रील देखे, अच्छा. आओ हमारे साथ फोटो निकालो. काय ते झालं. असं करत करत गयाला पोचलो. गयाला आमच्याबरोबर जी कंपनी होती सगळी ते गुरुजींना विचारायला लागले हा हा. का बा हे पूजा करायची, पाठ करायचं, असं करायचं, तसं करायचं. गुरुजी समोर उभे, गुरुजींच्या मागे मी उभा, सगळ्यात मागे, कारण मला बसता येणार नव्हतं. त्यामुळे मी बरोबर पुढे काही थांबलो नाही. बरोबर. मी त्या लोकांच्या मागे थांबलो. हं. तर ते जे गुरुजी होते तिथे असं आहे का ते महाराष्ट्राची पूजा करणारे वेगळे गुरुजी असतात, असे ठरलेलं असतं. अच्छा. तर ते समोर उभे होते. तर त्यांनी मला पाहिलं, अरे बाबाजी आप वो है ना स्टार ने रील बनाने वाले है ना? हा हा. म्हटलं हां मैं हूँ. अरे रे रुको रुको रुको. मग त्या गुरुजींनी पहिल्यांदा माझ्याबरोबर फोटो काढला एक. अरे वा. आणि मग सुरू झालं. आणि मग ते आमच्या गँगलाही समजलं का ते पहिलं माहितीच होतं त्यांना. अच्छा, फुल गँगच घेऊन गेलेले. हो, ते हा, हा. यात्रा कंपनीचे 24-23 हो, हो, लोक हो. होते. मग तेवढ्यांबरोबर बरेच रील बनवले मग येताना अख्खे. अरे वा. हो, सगळीकडे बनवले मग ते असे बरेच. म्हणजे फक्त महाराष्ट्रातच नाही तर या माध्यमातून आता तुम्ही देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलाय. हो. असं वाटतं कधी की जबाबदारी वाढली आहे, आता काहीतरी खूप चांगलं दिलं पाहिजे, याहून बेस्ट दिलं पाहिजे? करतोय प्रयत्न, तेच करत तसंच वाटतंय मला पण. हो हो. आता तुम्हाला सांगू का, इथे उतरलो मी स्टेशनला. हा हा. स्टेशनहून बाहेर येता येता एक जण थांबला. हा हा. अरे वो रील बनाने वाले बाबा है ना, इथे मुंबईतच. अरे वा. हा हा हा. रुको रुको एक फोटो खिचेंगे. अच्छा अच्छा अच्छा. म्हटलं काढून घ्या बाबा, काय करतो आता. हो हो. तर झालोच आहे तुमच्याच कृपेनी, जे खरंय. बघणाऱ्याच्या कृपेनीच झालोय पुढे. आणि थोडं आता तुमचं सहकार्य होऊ राहिलं. नाही नाही नाही. आमचा अगदी छोटासा वाटा आहे, कारण तुम्ही इतकं याआधीच इतके फेमस झालात आणि आमच्या माध्यमातून तर आणि महाराष्ट्राच्या घराघरात पोचाल. हे रील्स असं साधन आहे की जे कमी वेळात, कमी सेकंदात तुम्ही खूप मोठा मेसेज डिलिव्हर करू शकता. हो. याकरता तुमच्या हातात समाजाला काहीतरी देण्याकरता, समाजाला आणखीन जागृत करण्याकरता एक शस्त्र आहे हातामध्ये. हो. आज जेव्हा तुम्ही तुमच्यापेक्षा कमी वयाच्या मुलांच्या हातात सतत मोबाईल बघता, सतत ती मुलं रील्समध्ये गुंतलेली जेव्हा बघता, तेव्हा तुम्हाला काय वाटतं? काय वाटायचं, मीच मोबाईल घेऊन बसलोय सतत. तर काय आता मी त्यांच्याबद्दल सांगू, खरं सांगतो आत्म्यापासून, हो हो हो. माझ्याच हातात सतत मोबाईल आहे, मी सारखे रील बनवतो. पण हे चित्र घराघरात आहे. आता त्याला मी काय. आमच्यापेक्षा आमचे आई वडील, आमच्यापेक्षा आमचे सासू सासरे जास्त मोबाईल मध्ये रमलेले असतात. हो, तेच झाले. कारण ती सोबत असते. हो, सोबत आहे, ते त्यांनी वेळ निघून जातोय. पण काय आता ते मला तर लागली आहे सवय. हो, एकटेपणा आपल्याला थोडा घालवण्यासाठी लागली आहे ती पूर्णपणे. बस, बाकी काय दुसरं. आता काय, आता रील्स झाले, टिकटॉकवर आलात,
इन्स्टावर फेमस झालात, फेसबुकवर सध्या खूप गाजताय. आता काही नवं करावं असं वाटतंय अजून? आता काय यूट्यूब झालं, आता नवीन बघू, काही नवीन करायचंच आहे मला काहीतरी असं. तुमचं बालपण कुठे गेलं विजयजी? नाशिक नाशिक गावठाण अच्छा. तिवारी तेव्हा गल्ली. तुम्ही असं शाळेत असताना, कधी कॉलेजमध्ये असताना नाटकात वगैरे कामं केली आहेत? नाही. नाटक किंवा डान्समध्ये वगैरे? नाही नाही नाही. मग हे आत्ताच असं सगळं हो सुरू हो, झालं? ते सगळं म्हणजे ते रेडिओची कला होती. हां हां. आणि माझा मोठा भाऊ होता सुरेश, तो मला खूप सिनेमा दाखवायचा. अच्छा. ते डोक्यात भरलेलं सगळं. हम्म, आणि दुसरा रेडिओ सतत, त्यामुळे ते अजूनही इतकी नवीन गाणी आली तरी जुनी गाणी ऐकायला आवडतात. आवडतात. त्याला तोडच नाही आहे काही जुन्या गाण्यांना, काहीच नाही. आणि ते कधी संपणार पण नाहीत. हो. हो हो. आमच्या माध्यमातून विजयजी खूप जण तुम्हाला पाहतायत. ते जाता जाता तर तुम्ही सांगाच, पण अर्थात एक फार महत्त्वाचा टप्पा राहिला तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये, ती म्हणजे तुमच्या अर्धांगिनी, हो तुमच्या सौ. त्या सुद्धा आता मला हळूहळू रील्समध्ये पाहायला मिळत आहेत. हो. पण त्यांचा सपोर्ट कसा असतो या सगळ्या गोष्टीला? चांगला सपोर्ट कर. पहिले नाही केला तिने. हां. पहिले तिला लक्षातच येत नव्हतं का काय हे प्रकार हा. असं पण म्हणजे हा. ओरडल्या वगैरे का? काय हे नाही, करताय? हे काय हे रिकामं, काय चाललंय? हे काय चाललंय रिकामं, ते फुकटच ते रील बनवणं रील बनवणं रील बनवणं. आता ती स्वतः कॅमेरा धरून माझा रील काढते. अरे वा. आणि माझ्या रीलमध्ये सुद्धा येते. 15-20 रील काढले तिच्याबरोबर. आणि आता ती स्वतःच म्हणते का रील काढायचा किंवा रील काढा. मग असं कधी बोलत नाही का त्यांना? आधी तर म्हणत होतीस की काय हे काय, आणि आता तूच हे सगळं करायला लागली. नाही, जाऊ द्या, आपल्या बाजून झाली आहे, त्यामुळे मी सोडून दिले. परत नको पचका व्हायला. हो, टीम वाढते, वाढत वाढू राहू द्या दे. वाढू द्या. गँग आणि अशी हो. मोठी होऊ दे. आजी पण आहे, नात पण आहे, दोन्ही ते दोघांचा सपोर्टनी. ती नात मला शिकवते, असं कर असं कर अरे असं वा. कर. हो हो हो. म्हटलं नाही, माझं जसं आहे तसंच असू दे, तू अजून मोठी हो, मग मला शिकव म्हटलं मग. अरे वा, अरे वा. अगदी शेवटचा प्रश्न जाता जाता, तुम्ही आमच्या माध्यमातून जे तुम्हाला आज पाहतायत, तो तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद अनुभवतायत आणि कळत नकळतपणे स्वतः सुद्धा तितकेच आनंदी होत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर कळत नकळतपणे ते हसू येत आहे की जर विजयजी करू शकतात तर मी का नाही. बरोबर. अशांसाठी तुम्ही काय सांगाल? नाही, सगळ्यांनी बनवायला पाहिजे, सगळ्यांनी वेळ घालवला पाहिजे. चांगल्या पद्धतीचे रील बनवलेच गेले पाहिजे, फालतू नको त्यात फक्त काही. हो. चांगल्या पद्धतीचे सगळे, लहान घरात मोठे सगळे बघू शकतील अशी रील बनवा आणि सगळ्यांना दाखवा. सगळेजण यात या, जगण्यातला आनंद घ्या, सगळं घ्या, एकदम दुसऱ्याला पण द्या. आपसू. खरंय खरंय. विजयजी, आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या मनमोकळ्या गप्पा आमच्याशी मारल्यात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आपले चॅनलचे, तुमचे सगळ्यांचे आभार. आम्हालाही खूप बरं वाटलं तुमच्याशी गप्पा मारून की या वयात इतका उत्साह आहे, तर आम्ही तर कंटाळून चालणारच नाही. त्यामुळे खूप असेच आनंदी राहा, असेच उत्साही राहा. तुमच्या दीर्घायुष्याकरता सुद्धा खूप खूप शुभेच्छा. हो, लोकशाही मराठी चॅनलचे मी खूप आभार मानतो. त्यांनी मला इथे बोलवलं आणि माझा इंटरव्ह्यू घेतला. धन्यवाद. सोशल स्टारमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची, पण पुन्हा भेटूया नव्या सोशल स्टारसह, त्यांच्या नव्या कहाणीसह. कुठेही जाऊ नका, तोवर पाहत रहा लोकशाही मराठी.